अमेरिकेतल्या एका कायद्याची सध्या भारतभर चर्चा आहे। काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी या कायद्याविषयी विधान केलं आणि त्यावरून इथलं राजकारण ढवळून निघालं। वारसा करासंबंधीचा कायदा अमेरिकेत अब्जाधीशांच्या प्रॉपर्टीमधील अर्धा वाटा जनतेत वाटला जातो, तसा कायदा भारतात व्हायला हवा हे सॅम पित्रोदांचं विधान। आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या सॅम पित्रोदांनी हे विधान केल्यानं सत्ताधाऱ्यांकडून त्यावर टीका झालीच। अगदी पंतप्रधानांपासून ते भाजपच्या नेत्यांनी या विधानाचा समाचार घेतला। पण परदेशातला हा कायदा नेमका आहे तरी काय, त्यावरून टीका होण्याचं कारण काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। इनहेरिटन्स टॅक्स म्हणजेच वारसा कर। अमेरिकेमध्ये जर एखाद्या धनाढ्याकडे 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी डॉलर्सची संपत्ती असेल तर त्याच्या मृत्यूनंतर फक्त 45% संपत्ती त्यांच्या वारसांना मिळते आणि उरलेली 55% मालमत्ता सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होते। याच विषयी काँग्रेसचे सॅम पित्रोदा बोलले। ते असं म्हणाले की अमेरिकेमध्ये वारस करासंदर्भात जसा कायदा आहे तसा कायदा भारतात नाही। इथे कुणा अब्जाधीशाची संपत्ती तो गेल्यानंतर पूर्णपणे त्याच्या वारसांची होते, त्यामुळे लोकांना अशा विषयावर चर्चा करायला हवी, पित्रोदा बोललेत। आणि त्यावरून एक नवा वाद निर्माण झाला। थेट पंतप्रधानांनी छत्तीसगडच्या सभेत काँग्रेसवर तोफ डागली। काँग्रेस सत्तेत आली तर तुमची संपत्ती तुम्ही मेहनतीने कमावलेलं तुमच्या मुलापर्यंत पोहोचणार नाही, वारसा कराच्या रूपात ती हिसकावली जाणार असं मोदी म्हणाले। भाजपच्या इतर नेत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींच्याच टीकेचा सूर आळवला। आता भाजपच्या टीकेनंतर काँग्रेसनं बचावात्मक पवित्रा घेतला। या संदर्भातलं त्यांचं मत हे वैयक्तिक असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। आता हे सॅम पित्रोदा नेमके आहेत तरी कोण? सत्यनारायण गंगाराम पित्रोदा हे पेशानं टेलिकॉम इंजिनियर। राजीव गांधींच्या काळात भारतात दूरसंचार क्रांतीमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं होतं। मनमोहन सरकारमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम पाहिलं होतं। पित्रोदा राहुल गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून देखील ओळखले जातात। सध्या ते इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। याच पित्रोदांच्या विधानामुळे आता भारतीय राजकारणात नवा वाद निर्माण झालाय।